आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. जातिभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला? जातिभेद विवेकसार हा ग्रंथ तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिला. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझी जन्मठेप हे आत्मचरित्र विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले? थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. शेतकऱ्याचा आसूड मध्ये महात्मा फुले यांनी कोणत्या वर्गावर टीका केली? शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी भटजी आणि लाटजी म्हणजे पुरोहित आणि अधिकारी या वर्गावर टीका केली. हिंदुस्थानाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? हिंदुस्थानाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. उच्चवर्णीय हिंदू स्त्री म्हणजे द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणाचा? उच्चवर्णीय हिंदू स्त्री द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांचा आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या देशाला अर्पण केले आहे? गुलामगिरी हे पुस्तक अमेरिका या देशाला अर्पण केले आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे. बहिष्कृत भारत हे पाक्षिक कधी सुरू झाले? बहिष्कृत भारत हे पाक्षिक 3 एप्रिल 1927 रोजी सुरू झाले. सार्जंट योजना कशाशी संबंधित आहे? सार्जंट योजना शिक्षणाशी संबंधित आहे. ली कमिशन कशासाठी स्थापन झाले होते? ली कमिशन लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसाठी स्थापन झाले होते. वेल्बी कमिशन कशाशी संबंधित होते? वेल्बी कमिशन भारतीय खर्च आणि प्रशासनाशी संबंधित होते. व्हाईटले कमिशन कशासाठी होते? व्हाईटले कमिशन कामगाराच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी होते. हरगट समिती कशाशी संबंधित होती? हरगट समिती प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याशी संबंधित होती. भारतीय चलन व्यवस्था सुधारण्यासाठी कोणती समिती नेमली होती? भारतीय चलन व्यवस्था सुधारण्यासाठी हेल्टन यंग कमिशन 1926 साली नेमली होती. मॅकलॅगन समिती कशाशी संबंधित होती? मॅकलॅगन समिती सहकार क्षेत्राशी संबंधित होती. फ्रेझर कमिशन कशासाठी होते? फ्रेझर कमिशन पोलीस प्रशासनातील सुधारणा सुचवण्यासाठी होते. बटलर कमिशनचा उद्देश काय होता? बटलर कमिशनचा उद्देश ब्रिटिश सत्ता आणि भारतीय संस्थाने यांच्यातील संबंध तपासण्यासाठी होता. सॅडलर विद्यापीठ आयोग कधी स्थापन झाला? सॅडलर विद्यापीठ आयोग 1917 साली स्थापन झाला. अभिनव भारत या संघटनेची शपथ कोठे घेतली जात असे? अभिनव भारत या संघटनेची शपथ नाशिक येथे घेतली जात असे. विष्णू गणेश पिंगळे कोणत्या क्रांतिकारी चळवळीशी संबंधित होते? विष्णू गणेश पिंगळे गद्दर पार्टीशी संबंधित होते. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म कोठे झाला? हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म खेड, जिल्हा पुणे, आत्ताचे राजगुरुनगर येथे झाला. अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या कोणत्या कलेक्टरची हत्या केली? अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या जॅक्सन कलेक्टरची हत्या केली. करवीर संस्थानातील पहिल्या सत्यशोधक विवाहाचे आयोजन कोणी केले? करवीर संस्थानातील पहिल्या सत्यशोधक विवाहाचे आयोजन राजश्री शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर संस्थान भारतात विलीन कधी झाले? कोल्हापूर संस्थान भारतात 1 मार्च 1949 रोजी विलीन झाले. पुणे येथील येरवडा तुरुंगात कोणाला फाशी देण्यात आली होती? पुणे येथील येरवडा तुरुंगात चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती. बार्शी येथील गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्व कोणी केले? बार्शी येथील गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्व भाई फराटे यांनी केले. आझाद दस्त्याची स्थापना कोणी केली? आझाद दस्त्याची स्थापना भाई कोतवाल कर्जत रायगड येथे केली. पुणे करारावर गांधीजीच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली? पुणे करारावर गांधीजीच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली. क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? क्रांतीचे जनक थॉमस पेन जागतिक स्तरावर, तर भारतातील क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हणतात. न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हणतात? न्यायमूर्ती रानडे यांना पदवीधराचे मुकुटमणी असे म्हणतात.
भारताचे गॅल्स्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे ग्लॅस्टन म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. छत्रपती शाहू महाराजांना दलिताचा उद्धारक कोणी म्हटले? छत्रपती शाहू महाराजांना दलिताचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. महात्मा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर वॉशिंग्टन कोणी म्हटले? महात्मा फुले यांना हिंदुस्थानाचे बुकर वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले. कर्मवीर पदवी भाऊराव पाटील यांना कोणी दिली? कर्मवीर ही पदवी भाऊराव पाटील यांना सातारा येथील जनतेने दिली. लोकमान्य ही पदवी टिळकांना कोणी दिली? लोकमान्य ही पदवी टिळकांना जनतेने दिली. 1896-57च्या दुष्काळ निवारणात केलेल्या कार्याबद्दल. राजश्री ही पदवी शाहू महाराजांना कोणी दिली? राजश्री ही पदवी शाहू महाराजांना कुर्मी क्षत्रिय सभेत दिली. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. भारतीय क्रांतीची जननी कोणास म्हणतात? भारतीय क्रांतीची जननी मादाम कामा यांना म्हणतात. सरोजिनी नायडू यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद कोठे भूषवले? सरोजिनी नायडू यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद कानपूर अधिवेशनात 1925 साली भूषवले. मधुला साराभाई कोणत्या आंदोलनाशी संबंधित होत्या? मधुला साराभाई 1942च्या चले जाव आंदोलनाशी संबंधित होत्या. अरुणा असफअली यांनी चले जाव आंदोलनावेळी कोठे ध्वज फडकवला? अरुणा असफअली यांनी चले जाव आंदोलनावेळी मुंबई ग्वाल्हेर टँक येथे ध्वज फडकवला. कॅप्टन लक्ष्मीबाई कोणत्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या? कॅप्टन लक्ष्मीबाई झाशी राणी पथकाचे नेतृत्व करत होत्या. विजयलक्ष्मी पंडित या कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या? विजयलक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्र महासभेच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कोठे सुरू केली? सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली. पंडिता रमाबाई यांनी केसरी हिंद पदक का मिळाले? पंडिता रमाबाई यांना केसरी ही पदक दुष्काळ निवारण आणि स्त्री शिक्षणातील कार्याबद्दल मिळाले. हंसा मेहता समिती कशाशी संबंधित होती? हंसा मेहता समिती स्त्रियांच्या शिक्षणाशी संबंधित होती. उषा मेहता यांनी भूमिगत रेडिओ कुठून चालवला? उषा मेहता यांनी भूमिगत रेडिओ मुंबई येथून चालवला. ऑगस्ट जाहीरनामा कोणी केला? ऑगस्ट जाहीरनामा एडविन मॉन्टेग्यू यांनी केला. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. प्रौढ मतदानाचा अधिकार भारतात कोणत्या वर्षी मिळाला? प्रौढ मतदानाचा अधिकार भारतात 1950 राज्यघटना लागू झाल्यापासून मिळाला. मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या घटनादुरुस्तीने केले? मतदाराचे वय 21 वरून 18 61वी घटनादुरुस्ती 1989 नुसार केले. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान नागौर जिल्हा होय. बलवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित होती? बलवंतराय मेहता समिती लोकशाही विकेंद्रीकरणाशी संबंधित होती. सिटिझनशिप ॲक्ट नागरिकत्व कायदा प्रथम कधी संमत झाला? नागरिकत्व कायदा प्रथम 1955 साली संमत झाला. भाषिक तत्वावर राज्याची पुनर्रचना कोणत्या वर्षी झाली? भाषिक तत्वावर राज्याची पुनर्रचना 1956 साली झाली. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सातारा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. विदर्भातील पहिल्या मराठी वृत्तपत्राचे नाव काय? विदर्भातील पहिल्या मराठी वृत्तपत्राचे नाव सुबोध सिंधू होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोठे झाला? महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म पुणे, मूळ गाव कटगुण, जिल्हा सातारा येथे झाला. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कोठे झाला? न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड, जिल्हा नाशिक येथे झाला. गोपाळ गणेश आगरकर कोठले होते? गोपाळ गणेश आगरकर टेंभू, सातारा येथील होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म कोठे झाला? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुणे येथे झाला. धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थान कोणते? धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थान मरुड, जिल्हा रत्नागिरी होय. भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला? भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला? साने गुरुजी यांचा जन्म पालगड, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोठे झाला? विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी, कर्नाटक येथे झाला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोठे झाला?
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे झाला. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना कोणी केली? BRO ची स्थापना पंडित नेहरू यांनी केली. तांगशत करार कोणामध्ये झाला? तांगशत करार लाल बहादूर शास्त्री आणि अयूब खान यांच्यामध्ये झाला. जय जवान जय किसान घोषणा लाल बहादूर शास्त्रींनी कोणत्या युद्धाच्या वेळी दिली? जय जवान जय किसान घोषणा लाल बहादूर शास्त्रींनी 1965 भारत-पाक युद्धाच्या वेळी दिली. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. नील क्रांती कशाशी संबंधित आहे? नील क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. हरित क्रांतीचे भारतातील जनक कोण? हरित क्रांतीचे भारतातील जनक डॉक्टर MS स्वामीनाथन होय. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? भारताची पहिली पंचवार्षिक योजना हेराल्ड डोमर या प्रतिमानावर आधारित होती. दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? दुसरी पंचवार्षिक योजना PC महालनोबिस या प्रतिमानावर आधारित होती. गरिबी हटाओची घोषणा कोणी दिली? गरिबी हटाओची घोषणा इंदिरा गांधींनी दिली. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1969 साली झाले. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या भाषेवर प्रभुत्व मिळवले होते? राजाराम मोहन राय यांनी बंगाली, अरबी, पार्शियन, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. प्रार्थना समाजाचा प्रचार करण्यासाठी कोणते पत्रक वापरले जाई? प्रार्थना समाजाचा प्रचार करण्यासाठी सुबोध पत्रिका नावाचे पत्रक वापरले जाई. वेद समाज स्थापना कोणी केली? वेद समाजाची स्थापना श्रीधरलू नायडू यांनी केली. तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केली? तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली. अस्पृश्यता ही हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे असे कोणी म्हटले? अस्पृश्यता ही हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे असे महात्मा गांधी यांनी म्हटले. मूकनायकसाठी आर्थिक मदत कोणी केली होती? मूकनायकसाठी आर्थिक मदत राजश्री शाहू महाराज यांनी केली होती. सिद्धार्थ कॉलेज मुंबई कोणी स्थापन केले? सिद्धार्थ कॉलेज पीपल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केले. मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर कोणी सुरू केले? मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. धम्मचक्र प्रवर्तन कोठे झाले? धम्मचक्र प्रवर्तन दीक्षाभूमी नागपूर येथे झाले. भारत छोडो चळवळीत हिंगोलीमध्ये कोणत्या नेत्याने भाग घेतला? भारत छोडो चळवळीत हिंगोलीमध्ये स्थानिक स्वातंत्र्य सैनिक जसे की कन्हैयालालजी यांनी भाग घेतला. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी या टोपणनावाने ओळखले जाते. मुलीची पहिली शाळा पुणे येथे कोणत्या दिवशी सुरू झाली? मुलीची पहिली शाळा पुणे येथे 1 जानेवारी 1948 रोजी सुरू झाली. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. समता संघाची स्थापना कधी झाली? समता संघाची स्थापना 1944 साली झाली. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची भेट प्रथम कुठे झाली? महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची प्रथम भेट शांतिनिकेतन येथे झाली. जनगण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता मिळाली? जनगण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी मान्यता मिळाली. वंदे मातरम हे राष्ट्रगान कोणत्या कादंबरीतील आहे? वंदे मातरम हे राष्ट्रगान आनंदमठ या कादंबरीतील आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. महाराष्ट्र दिनी कोणत्या नवीन राज्याची निर्मिती झाली? महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्याची निर्मिती झाली. संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडणारे पहिले भारतीय कोण? संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होय. ड्रेन थेरी दादाभाईंनी कोणत्या ग्रंथात मांडली? ड्रेन थेरी दादाभाईंनी पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इंडिया या ग्रंथात मांडली. ब्रिटिश काळात शेतकी सुधारणा करण्यासाठी कोणत्या व्हाईसरॉयने पुसा येथे कृषी संस्थान स्थापन केले? ब्रिटिश काळात शेतकी सुधारणा करण्यासाठी लॉर्ड कर्झन याने पुसा बिहार येथे कृषी संस्थान स्थापन केली. भारतात बँकिंग व्यवस्थेचे जनक कोणास मानले जाते? भारतात बँकिंग व्यवस्थेचे जनक अलेक्झांडर अँड कंपनीला मानले जाते. तर पहिली बँक कोणती? तर पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान होय.
होल्डिंग टॅक्स सर्वात जास्त कोणत्या प्रांतात होता? होल्डिंग टॅक्स सर्वात जास्त बंगाल प्रांतात होता. मद्रासमध्ये रयतवारी पद्धत कोणी लागू केली? मद्रासमध्ये रयतवारी पद्धत थॉमस मुनरो यांनी लागू केली. कायमधारा पद्धत बंगालमध्ये कोणत्या साली लागू झाली? कायमधारा पद्धत बंगालमध्ये 1793 साली लागू झाली. भारतातील पहिली तागगिरणी कुठे सुरू झाली? भारतातील पहिली तागगिरणी रिसराम, पश्चिम बंगाल येथे सुरू झाली. भारतातील पहिले खत कारखाना कुठे सुरू झाला? भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री, झारखंड येथे सुरू झाला. ब्रिटिश काळात रुपया हे अधिकृत चलन कधी बनले? ब्रिटिश काळात रुपया हे अधिकृत चलन 1835 साली बनले. भारतात रेल्वेची पहिली धाव कोणत्या 2 स्टेशन दरम्यान झाली? भारतात रेल्वेची पहिली धाव बोरीबंदर ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान झाली. पहिली रेल्वे धावली तिचे 3 इंजिन कोणते होते? पहिली रेल्वे धावली तिचे 3 इंजिन सिंध, साहिब, सुलतान हे होते. रेल्वे प्रवासाचा अनुभव सांगणारा रेल्वे हा लेख कोणी लिहिला? रेल्वे प्रवासाचा अनुभव सांगणारा रेल्वे हा लेख लोकहितवादी यांनी लिहिला. आधुनिक टपाल सेवेचा जनक कोणास म्हणतात? आधुनिक टपाल सेवेचा जनक लॉर्ड डलहौसी यांना मानतात. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कोठे उघडण्यात आले? भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कलकत्ता येथे उघडण्यात आले. पिनकोड पद्धत भारतात कधी सुरू झाली? पिनकोड पद्धत भारतात 15 ऑगस्ट 1972 रोजी सुरू झाली. पहिली तार सेवा कोठे सुरू झाली? पहिली तार सेवा कलकत्ता ते डायमंड हार्बर येथे सुरू झाली. भारतात रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1950 साली झाले. भारतात सर्वात जास्त रेल्वे मार्ग कोणत्या काळात तयार झाले? सर्वात जास्त रेल्वे मार्ग लॉर्ड कर्झनच्या काळात तयार झाले. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली? ऑल इंडिया रेडिओची स्थापना 1936 साली झाली. अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली? अनुशीलन समितीची स्थापना P.N. मित्रा आणि बॅरिस्टर प्रमथनाथ मित्रा यांनी केली. वंदे मातरम हे वृत्तपत्र पॅरिसमधून कोणी चालवले? वंदे मातरम हे वृत्तपत्र पॅरिसमधून मादाम कामा यांनी चालवले. करतारसिंग सरभा कोणत्या पक्षाचे होते? करतारसिंग सरभा हे गद्दर पार्टीचे नेते होते. मास्टरदा म्हणून कोणत्या क्रांतिकारकाला ओळखले जाते? मास्टरदा म्हणून सूर्य सेन यांना ओळखले जाते. किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकणारा खुदीराम बोस तेव्हा किती वर्षाचा होता? किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकणारा खुदीराम बोस हा 18 वर्षाचा होता. हा सर्वात तरुण हुतात्मा झाला. जॉर्ज पंचम यांच्या हत्येचा कट कोणी रचला होता? जॉर्ज पंचम यांच्या हत्येचा कट रासबिहारी बोस यांनी रचला होता. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील कोणते नेते होते? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील शिवराम हरी राजगुरू हे होते. लंडनमध्ये कर्नल मदनलाल धिंग्रा यांना कधी फाशी देण्यात आली? लंडनमध्ये कर्नल मदनलाल धिंग्रा यांना 1909 साली फाशी देण्यात आली. मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत कोणत्या वर्षी झाले? मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत 1904 या वर्षी झाले. काकोरी रेल्वे लुटीचे मुख्य सूत्रधार कोण होते? काकोरी रेल्वे लुटीचे मुख्य सूत्रधार रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान हे होते. रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह काय आहे? रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह वटवृक्ष हे आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणत्या संस्थेचे घोषवाक्य आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कोणाचे ब्रीद आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय हे मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे घोषवाक्य आहे. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली? पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1 जानेवारी 1880 रोजी झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक टिळक, आगरकर आणि चिपळूणकर होते. मराठवाडा विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगर नामकरण काय झाले होते? मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे झाले होते. पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म कोठे स्वीकारला? पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म लंडन येथे स्वीकारला. मुक्तिसदन ही संस्था कोणासाठी होती? मुक्तिसदन ही संस्था अनाथ आणि विधवा महिलांसाठी होती.
आर्य महिला समाजाची स्थापना कोठे झाली? आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे झाली. शारदा सदनमधून शिक्षण घेणारी पहिली विद्यार्थिनी कोण? शारदा सदनमधून शिक्षण घेणारी पहिली विद्यार्थिनी आनंदाबाई कर्वे होय. शिमल्याच्या संन्यासी कोणास म्हणतात? शिमल्याचा संन्यासी इओह्युम यांना म्हणतात. भारताचे मॅकियावेली म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मॅकियावेली म्हणून नाना फडणवीस यांना ओळखले जाते. लॉर्ड लिटनने कोणत्या वृत्तपत्रावर बंदी घालण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला? लॉर्ड लिटन याने सोमप्रकाश या वृत्तपत्रावर बंदी घालण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ काय होता? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ 1880 ते 1884 हा होता. लॉर्ड कर्झनच्या काळात कोणती फाळणी झाली? लॉर्ड कर्झनच्या काळात बंगालची फाळणी झाली. लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब कोणी फेकला? लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब रासबिहारी बोस यांनी फेकला. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कधी झाली? फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना 1939 साली झाली. लॉर्ड माउंटबॅटन नंतर भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन नंतर भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हेच शेवटचे व्हाईसरॉय होते. क्विट इंडिया हा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला? क्विट इंडिया ठराव मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना मध्ये 3 सदस्य कोण होते? कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेमध्ये 3 सदस्य पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे होते. सरस्वती ही पदवी कोणाची होती? सरस्वती ही पदवी पंडिता रमाबाई यांची होती. महार वतन नष्ट करण्यासाठी कोणी विधानसभेत विधेयक मांडले? महार वतन नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधानसभेत विधेयक मांडले. ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन कोणत्या 2 संस्था तयार झाल्या? ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन आदि ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज या 2 संस्था तयार झाल्या. वेदाकडे परत चला हा मंत्र कोणी दिला? वेदाकडे परत चला हा मंत्र स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. तत्वबोधिनी पत्रिकेचे संपादन कोणी केले? तत्वबोधिनी पत्रिकेचे संपादन अक्षय कुमार दत्त यांनी केले. नामदेव ही पदवी कोणाची होती? नामदेव ही पदवी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची होती. त्यांना ही पदवी त्यांच्या वडिलांनी दिली होती. विधवा विवाहाच्या स्मरणार्थ पुनर्विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली? विधवा विवाहाच्या स्मरणार्थ पुनर्विवाह उत्तेजक मंडळी न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छता यावर कोणी भर दिला? अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छता यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी भर दिला. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. शेतकऱ्याचा मित्र कोणत्या व्हाईसरॉयला म्हणतात? शेतकऱ्याचा मित्र लॉर्ड रिपन या व्हाईसरॉयला म्हणतात. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षनायक खलनिग्रहनाय असे आहे. सदरक्षनायक खलनिग्रहनाय याचा अर्थ काय? सदरक्षनायक खलनिग्रहण याचा अर्थ सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश असे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली झाली. पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जिल्ह्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? जिल्ह्याच्या पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक SP असतात. पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते? पोलीस दलातील सर्वात खालचे पद पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल होय. महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालये आहेत? महाराष्ट्रात 12 सध्या 12 पोलीस आयुक्तालये आहेत. IPS अधिकाऱ्याची निवड कोण करते? IPS अधिकाऱ्याची निवड UPSC करते. राज्य राखीव पोलीस बल SRPF ची स्थापना प्रथम कोठे झाली? SRPF ची प्रथम स्थापना पुरंदर येथे झाली. शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला? शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार महात्मा फुले यांनी केला. महात्मा फुले यांनी जुलै 1888 मध्ये कोणाच्या हस्ते पदवी मिळाली? महात्मा फुले यांना जुलै 1888 मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते पदवी मिळाली. सयाजीराव गायकवाड कोणत्या संस्थानाचे राज्य होते? सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे राज्य होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला कोणत्या विद्यापीठात शिकले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात शिकले. डॉक्टर आंबेडकरांच्या मते कोणता अनुच्छेद राज्यघटनेचा आत्मा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते अनुच्छेद 32 घटनात्मक उपाययोजना हा अनुच्छेद घटनेचा आत्मा आहे. मूकनायक वृत्तपत्राचा पहिल्या अंकाचे अग्रलेख कोणी लिहिला? मूकनायक वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचा अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. राज्यघटनेवर अंतिम स्वाक्षरी कधी झाली? राज्यघटनेवर अंतिम स्वाक्षरी 24 जानेवारी 1950 रोजी झाली. सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज संसदेने कधी स्वीकारला? भारताचा राष्ट्रीय ध्वज संसदेने 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कोठे होते? आझाद हिंद सेनेचे मुख्यालय रंगून, म्यानमार आणि सिंगापूर येथे होते. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोठे झाला? सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक, ओरिसा येथे झाला. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष कोणता? सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष फॉरवर्ड ब्लॉक होय. चले जाओ आंदोलनात पुणे येथे कोणाला अटक झाली? चले जाओ आंदोलनात पुणे येथे गांधीजींना अटक झाली. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली? वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बारडोलीच्या महिलांनी दिली. भारताचे लोहपुरुष कोण? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल होय. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाला? गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झाला. पहिली गोलमेज परिषद कधी भरली? पहिली गोलमेज परिषद 1930 साली भरली. दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? दुसरी गोलमेज परिषद 1931 साली भरली. तिसरी गोलमेज परिषद कधी भरली? तिसरी गोलमेज परिषद 1932 साली भरली. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मनमोहन राय यांनी केली. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? आत्मीय सभेची स्थापना राजाराम मनमोहन राय यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली? प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग कोणत्या समाजाचे संस्थापक होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. डिस्परेट क्लासेस मिशनचे कार्य कोठे चालत असे? डिस्परेट क्लासेस मिशनचे कार्य परळ, मुंबई येथे चालत असे. महर्षी कर्वे यांना भारतरत्न कधी मिळाला? महर्षी कर्वे यांना भारतरत्न 1958 साली मिळाला. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आम्ही सारे भारतीय ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? आम्ही सारे भारतीय ही प्रतिज्ञा पय्यदिमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिली. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू खार होय. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल हरित कबूतर होय. भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित केला? भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित केला. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रोची स्थापना 1969 या वर्षी झाली. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई येथे आहे. भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय? भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव अप्सरा होय. श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हणतात? श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतात. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोठे सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली. मिसा कायदा कोणत्या काळात अधिक चर्चेत होता? मिसा कायदा 1975 आणीबाणीच्या काळात अधिक चर्चेत होता. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. भारताचे पहिले अंतराळवीर कोण? भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा होय. पोखरण 2 अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय होते? पोखरण 2 या अणुचाचणीचे सांकेतिक नाव ऑपरेशन शक्ती असे होते. वॉरन हेस्टिंगने कोणत्या वर्षी कलकत्ता येथे मदरशाची स्थापना केली? वॉरन हेस्टिंगने 1781 या वर्षी कोलकाता येथे मदरशाची स्थापना केली. संस्कृत कॉलेजची स्थापना कोणी केली? संस्कृत कॉलेजची स्थापना जोनाथन डंकन यांनी केली.
कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल पद व्हाईसरॉय मध्ये बदलले गेले? 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलचे पद व्हाईसरॉय मध्ये बदलले गेले. लेबर इन्व्हेस्टिगेशन कमिटी अध्यक्ष कोण होते? लेबर इन्व्हेस्टिगेशन कमिटीचे अध्यक्ष व्ही रेगे हे होते. मॅकडोनाल्ड कमिशन कशाशी संबंधित होते? मॅकडोनाल्ड कमिशन दुष्काळ निवारणाशी संबंधित होते. लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात कोणती महत्त्वाची घटना घडली? लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली. लॉर्ड रीडिंग हा भारताचा एकमेव कोणता व्हाईसरॉय होता? लॉर्ड रीडिंग हा भारताचा एकमेव ज्यू व्हाईसरॉय होता. फ्रेझर कमिशन कशाच्या सुधारणेसाठी होते? फ्रेझर कमिशन पोलीस प्रशासन सुधारणेसाठी होते. कॅबिनेट मिशन कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात आले? कॅबिनेट मिशन लॉर्ड व्हेवल या व्हाईसरॉयच्या काळात आले. लॉर्ड व्हेवल ही व्हेवल योजना कोणत्या वर्षी आली? लॉर्ड व्हेवलची व्हेवल योजना 1945 या वर्षी आली. महात्मा फुले यांनी 1873 मध्ये कोणता ग्रंथ लिहिला? महात्मा फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला पहिला काव्यसंग्रह कोणता? सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा होय. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला. लोकहितवादी यांचे मूळ नाव काय होते? लोकहितवादी यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते? गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. विधवा उद्योजक मंडळीची स्थापना कोणी केली? विधवा उद्योजक मंडळीची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण कधी मिळाले? कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण 1959 या वर्षी मिळाले. गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव काय होते? गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय होते? तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ब्रह्मभट असे होते. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवदास आमटे असे होते. शिमला परिषद कधी झाली? शिमला परिषद 1945 या वर्षी झाली. रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव कोठे झाला? रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव मुंबई 1946 तलवार जहाजावर झाला. प्रत्यक्ष कृती दिन कोणी पाळला? प्रत्यक्ष कृती दिन मुस्लिम लीगने पाळला. ती तारीख 16 ऑगस्ट 1946 ही होय. अंतरिम सरकारचे प्रमुख कोण होते? अंतरिम सरकारचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. भारताचा स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत कधी संमत झाला? भारताचा स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत 18 जुलै 1947 रोजी संमत झाला. सरहद गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान कोठले होते? सरहद गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान हे वायव्य सरहद प्रांतातील होते. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? गांधीजींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कराची अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता कधी मिळाली? भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता 22 जुलै 1947 रोजी मिळाली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताची फाळणी कोणत्या तारखेला जाहीर केली? लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताची फाळणी 3 जून 1947 रोजी जाहीर केली. हिंगोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला? हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातून वेगळा झाला. यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा कशासाठी प्रसिद्ध आहे? बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा राजमाता जिजाबाईचे जन्मस्थानासाठी प्रसिद्ध आहे. वर्धा येथे महात्मा गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? वर्धा येथे महात्मा गांधीजींनी सेवाग्राम हा आश्रम स्थापन केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कशासाठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती प्राचीन बौद्ध लेणी आणि आयुध निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्याला काय म्हणतात? भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात. नांदेड येथे कोणत्या शीख गुरूची समाधी आहे? नांदेड येथे गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कोणाची कबर आहे? छत्रपती संभाजीनगर येथे
औरंगजेब यांची कबर आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव काय बदलले आहे? अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर असे केले आहे. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते? रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. RBIचे मुख्यालय सुरुवातीला कोठे होते? RBIचे मुख्यालय सुरुवातीला कोलकाता येथे होते. 1937 मध्ये मुंबईला हलवले. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे येथे आहे. भारतीय सैन्य अकादमी कोठे आहे? भारतीय सैन्य अकादमी डेहराडून येथे आहे. पोलीस ट्रेनिंग स्कूल महाराष्ट्रात कोठे आहे? पोलीस ट्रेनिंग स्कूल नाशिक येथे आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे. लबासना लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी कोठे आहे? लबासना लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी मसुरी येथे आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थाचे मुख्यालय कोठे आहे? केंद्रीय गुप्तचर संस्था CBIचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID कोठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID पुणे येथे आहे. अँटी करप्शन ब्युरो ACBचे मुख्यालय कोठे आहे? अँटी करप्शन ब्युरो ACBचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. ग्रँड ओल्ड लेडी कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड लेडी अरुणा असफ अली यांना म्हणतात. मराठी सत्तेचा उत्कर्ष राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? द राईज ऑफ मराठा पॉवर हे ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधीजींनी कोणत्या प्रवासात लिहिले? हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधीजींनी इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला जाताना जहाजात लिहिले. मिळाले स्वातंत्र्य पण ही तर पहाट नाही असे फाळणीबद्दल कोणी म्हटले? मिळाले स्वातंत्र्य पण ही तर पहाट नाही असे फाळणीबद्दल फैज अहमद फैज यांनी म्हटले. चले जाव आंदोलनात उषा मेहता यांनी चालवलेले गुप्त रेडिओ केंद्र कोठून प्रसारित व्हायचे? चले जाव आंदोलनात उषा मेहता यांनी चालवलेले गुप्त रेडिओ केंद्र विठ्ठलभाई जव्हेरी यांच्या घरून मुंबईतून प्रसारित व्हायचे. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य इतिहाद, एतमाद आणि कुर्बानी यांचा अर्थ काय? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य इतिहाद, एतमाद आणि कुर्बानी यांचा अर्थ एकता, विश्वास आणि बलिदान होय. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या देशभक्तांचे देशभक्त म्हटले आहे? सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना देशभक्ताचे देशभक्त म्हटले आहे. गांधीजींनी पहिल्यांदा राष्ट्रपिता कोणी म्हटले? गांधीजींना पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस राष्ट्रपिता असे म्हटले. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर कोणती चळवळ सुरू झाली? लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू झाली. चोरी चोरा ही घटना कोणत्या राज्यात घडली? चोरी चोरा ही घटना उत्तर प्रदेश गोरखपूर या राज्यात घडली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिळकांनी कोठे दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिळकांनी लखनौ अधिवेशनात दिली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा कोणी राजीनामा दिला? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष परिषदेचा राजीनामा श्री शंकर नायर यांनी दिला. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. मोपला उठाव कोठे झाला? मोपला उठाव केरळ मलबार किनारा जवळ झाला. काकोरी कटात फाशी देण्यात आलेला पहिला मुस्लिम क्रांतिकारक कोण? काकोरी कटात फाशी देण्यात आलेला पहिला मुस्लिम क्रांतिकारक अशफाक उल्ला खान होय. भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय 23 वर्ष इतके होते. इन्कलाब जिंदाबाद या शब्दाचा मूळ लेखक कोण? इन्कलाब जिंदाबाद या शब्दाचा मूळ लेखक मोहम्मद इक्बाल होय.
सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना कोणत्या नेत्याला प्राण गमवावे लागले? सायमन कमिशन विरोधात प्रदर्शने करताना लाला लजपत राय यांना प्राण गमवावे लागले. नेहरू रिपोर्ट सादर करणारे मोतीलाल नेहरू कोण होते? नेहरू रिपोर्ट सादर करणारे मोतीलाल नेहरू हे पंडित नेहरू यांचे वडील होते. दांडी यात्रेत गांधीजीसोबत किती अनुयायी होते? दांडी यात्रेत गांधीजीसोबत 78 अनुयायी होते. दांडी यात्रेचे अंतर किती होते? दांडी यात्रेचे अंतर 385 किलोमीटर व 241 मैल इतके होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी कोणत्या जहाजाने गेले? दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी राजपुतना या जहाजाने गेले. पुणे करार मुळे दलितांना किती जागा मिळाले? पुणे करारामुळे दलितांना 148 जागा मिळाल्या. डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा त्याग केला? डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. संविधान सभेचे सल्लागार कोण होते? संविधान सभेचे सल्लागार BN राव हे होते. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण व्हायला किती वेळ लागला? भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण व्हायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका काळ लागला. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री जॉन मथाई हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री राजकुमारी अमृता कौर ह्या होत्या. स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री बलदेव सिंग हे होते. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली. जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान ही घोषणा नरेंद्र मोदी यांनी दिली. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, पूर्वी सिंह होता. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर होय. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कमळ होय. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? भारताचे राष्ट्रीय फळ आंबा होय. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? भारताचा राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष वड होय. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती? महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी होय. भारताचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? भारताचे मार्टिन ल्यूथर किंग स्वामी दयानंद सरस्वती यांना म्हणतात. तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. मराठी भाषेचे जॉन्सन कोणास म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. विदर्भाचे ऋषी म्हणून कोणाला ओळखले जाते? विदर्भाचे ऋषी म्हणून बापूजी अने यांना ओळखले जाते. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? हिंदी अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना म्हणतात. प्रबोधनकार हे कोणाचे टोपण नाव आहे? प्रबोधनकार हे केशव सीताराम ठाकरे यांचे नाव आहे. मराठवाड्याचे महर्षी कोणाला म्हणतात? मराठवाड्याचे महर्षी आनंद स्वामी यांना म्हणतात. शिक्षण महर्षी म्हणून कोणाला ओळखले जाते? शिक्षण महर्षी म्हणून पंजाबराव देशमुख यांना ओळखले जाते. आधुनिक भारताचे अग्रदूत कोणास म्हणतात? आधुनिक भारताचे अग्रदूत राजाराम मनमोहन राय यांना म्हणतात. क्रांतिज्योती ही उपाधी कोणासाठी वापरली जाते? क्रांतिज्योती ही उपाधी सावित्रीबाई फुले यांच्यासाठी वापरली जाते. शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून कोणास ओळखले जाते? शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते. वनिता आश्रम पुणे ची स्थापना कोणी केली? वनिता आश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. भारतीय प्रतिबंध गृह कोणी सुरू केले? भारतीय प्रतिबंध गृह महात्मा फुले यांनी सुरू केले. भारत सेवक समाजाची स्थापना कोठे झाली? भारत सेवक समाजाची स्थापना पुणे येथे झाली. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे होते. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे होते? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मनमोहन राय यांचे होते. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका हे होते.
होम रूल लीगची स्थापना टिळकांनी कोठे केली? होम रूल लीगची स्थापना टिळकांनी बेळगाव येथे केली. स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? स्वराज्य पक्षाचे सचिव मोतीलाल नेहरू हे होते. खिलाफत कमिटीचे मुख्यालय कोठे होते? खिलाफत कमिटीचे मुख्यालय लखनौ येथे होते. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली? अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936 लखनौ येथे झाली. रिसर्च स्टॅची आयोग कशाशी संबंधित होता? रिसर्च स्टॅची आयोग दुष्काळ निवारणाशी संबंधित होता. मेकॉले समिती कशाशी संबंधित होती? मेकॉले समिती भारतीय नागरी सेवेशी संबंधित होती. चार्ल्स वुड्स खलिता कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? चार्ल्स वुड्सचा खलिता 1854 या वर्षी प्रसिद्ध झाला. हंटर कमिशन कशासाठी नेमले होते? हंटर कमिशन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची स्थिती तपासण्यासाठी नेमले होते. रॅले आयोग कशाशी संबंधित होता? रॅले आयोग विद्यापीठ शिक्षणाशी संबंधित होता. बायविक्स्टन स्मिथ समिती कशाशी संबंधित होती? बायविक्स्टन स्मिथ समिती चलन व्यवस्थेशी संबंधित होती. लिन-लिथगो आयोग कशासाठी होता? लिन-लिथगो आयोग शेती आणि ग्रामीण विकासासाठी संबंधित होता. मुडीमन समिती कशासाठी नेमली होती? मुडीमन समिती 1919च्या कायद्यातील त्रुटी तपासण्यासाठी नेमली होती. सर्जंट कमिशन कोणत्या वर्षी आले? सर्जंट कमिशन 1944 या वर्षी आले. भारतीय चलन आणि वित्त यावर कोणी लंडनमध्ये प्रबंध सादर केला? भारतीय चलन आणि वित्त यावर लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबंध सादर केला होता. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हा होता. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपली? 1833च्या चार्टर ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपली. मार्लेमेंटो सुधारणा कायद्याचा मुख्य दोष काय होता? मार्लेमेंटो सुधारणा कायद्याचा मुख्य दोष मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा होता. 1919च्या कायद्याला काय म्हणतात? 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा असे म्हणतात. सायमन कमिशन भारतात का आले होते? सायमन कमिशन 1919च्या कायद्याच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी आले होते. श्वेतपत्रिका कोणत्या गोलमेज परिषदेनंतर प्रसिद्ध झाली? श्वेतपत्रिका तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर प्रसिद्ध झाली. भारत छोडो चळवळीच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत छोडो चळवळीच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? कॅबिनेट मिशन भारतात मार्च 1946 रोजी आले. माउंटबॅटन योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? माउंटबॅटन योजना 3 जूनची योजना डिकी बर्ड प्लॅन म्हणून ओळखली जाते. भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून घेतली आहेत. सातारा जिल्ह्यात पत्रित सरकार कोणी सुरू केले? सातारा जिल्ह्यात पत्रित सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केले. पत्रित सरकारमध्ये पत्री याचा अर्थ काय होता? पत्रित सरकारमध्ये पत्रीचा अर्थ गुन्हेगारांना आणि ब्रिटिशांच्या दलालांना पायात पत्रे ठोकण्याची शिक्षा होती. पत्रित सरकारचे मुख्य केंद्र कोणते होते? पत्रित सरकारचे मुख्य केंद्र कुंडल जिल्हा सांगली हे होते. तुफान सेनेचे सरसेनापती कोण होते? तुफान सेनेचे सरसेनापती बापू लाड हे होते. आझाद रेडिओवरून बातम्या देण्याचे काम कोणी केले? आझाद रेडिओवरून बातम्या देण्याचे काम विठ्ठलभाई झवेरी आणि उषा मेहता यांनी केले. चले जाव आंदोलनात नंदुरबार येथील हुतात्मा कोण? चले जाव आंदोलनात नंदुरबार येथील हुतात्मा शिरीष कुमार हा होता. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात कोणती संघटना स्थापन केली? भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात आझाद दस्ता नावाची संघटना स्थापन केली. पुणे येथील कॅपिटल थिएटरवर कोणी बॉम्ब फेकला? पुणे येथील कॅपिटल थिएटरवर भालजी पेंढारकर आणि त्यांच्या साथीदारांनी बॉम्ब फेकला. प्रति सरकारच्या माध्यमातून कोणते न्यायालय चालवले जाई? प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालय न्यायदान मंडळ चालवले जाई. सातारा प्रति सरकारने किती काळ समांतर सत्ता चालवली? सातारा प्रति सरकारने 4 वर्ष समांतर सत्ता चालवली. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना कोठे केली? रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना पश्चिम बंगाल या राज्यात केली. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते.
नामदेव ही पदवी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणी दिली? नामदेव ही पदवी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्या वडिलांनी रामोजींनी दिली. मुस्लिम लीगने मुक्ती दिन कधी साजरा केला? मुस्लिम लीगने मुक्ती दिन 22 डिसेंबर 1939 रोजी साजरा केला. पाकिस्तान या शब्दाचा जनक कोण? पाकिस्तान या शब्दाचा जनक चौधरी रहमत अली हे होते. ऑगस्ट क्रांती कशाला म्हणतात? ऑगस्ट क्रांती 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या आंदोलनाला म्हणतात. वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही ब्रह्मदत्त हे होते. आझाद हिंद सेनेचे अधिकृत गाणे कोणते होते? आझाद हिंद सेनेचे अधिकृत गाणे कदम कदम बढ़ाए जा हे होते. जय हिंद हा शब्द कोणी तयार केला? जय हिंद हा शब्द झैन उल आबेदीन हसन यांनी तयार केला. सुभाषचंद्र बोस यांचा अंत कोणत्या विमान अपघातात झाला असे मानले जाते? सुभाषचंद्र बोस यांचा अंत तैवान या विमान अपघातात झाला असे मानले जाते. गोवा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? गोवा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी केले. ऑपरेशन पोलो कशासाठी राबवण्यात आले? ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थान विलिनीकरणासाठी राबवण्यात आले. जुनागड संस्थान कशाच्या आधारे भारतात विलीन झाले? जुनागड संस्थान सार्वमताच्या आधारे भारतात विलीन झाले. जम्मू काश्मीरचे विलिनीकरण कोणत्या राज्याने केले? जम्मू काश्मीरचे विलिनीकरण राजा हरिसिंग यांनी केले. संस्थानिकाचे विलिनीकरण कोणी स्वाक्षरी केली? संस्थानिकाच्या विलिनीकरणावर सरदार वल्लभभाई आणि व्ही.पी. मेनन यांनी स्वाक्षरी केली. घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. संविधान लिहिण्यासाठी किती समित्या नेमल्या होत्या? संविधान लिहिण्यासाठी एकूण 22 समित्या नेमल्या होत्या. राष्ट्रगीत म्हणून जनगण मनची अधिकृत वेळ किती आहे? राष्ट्रगीत म्हणून जनगण मनची अधिकृत वेळ 52 सेकंद इतकी आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभ हा आहे. अशोक चक्रात किती आरे असतात? अशोक चक्रात 24 आरे असतात. मिठाचा सत्याग्रह दक्षिण भारतात कोणी केला? मिठाचा सत्याग्रह दक्षिण भारतात सी. राजगोपालाचारी यांनी केला. महात्मा गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात करार कधी झाला? महात्मा गांधी लॉर्ड आयर्विन यांच्यात करार 5 मार्च 1931 रोजी झाला. भगतसिंगांना कोणत्या तुरुंगात फाशी दिली? भगतसिंगांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली. मी इंग्रजांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ कोणी घेतली? मी इंग्रजांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ वासुदेव बळवंत फडके यांनी घेतली. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. मूकनायकसाठी छत्रपती शाहू महाराजांनी किती रुपयांची मदत केली होती? मूकनायकसाठी छत्रपती शाहू महाराजांनी 2500 रुपये इतकी मदत केली होती. डॉक्टर आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 रोजी केला. मनुस्मृतीचे दहन कोणत्या तारखेला झाले? मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी झाले. महात्मा फुले यांनी 1888 मध्ये कोणता संदेश दिला? महात्मा फुले यांनी 1888 साली विद्या विना मती गेली हा संदेश दिला. सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी विश्राम रामजी घोले यांनी कोणती मदत केली? सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी विश्राम रामजी घोले यांनी आर्थिक आणि संघटनात्मक मदत केली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या दराच्या संदर्भात लढा दिला? विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतीवरील पाणीपट्टी वाढवण्याविरोधात लढा दिला. गाडगे महाराजांनी कोठे आपले कीर्तन जास्त केले? गाडगे महाराजांनी खेडेपाड्यात आणि तीर्थक्षेत्री आपले कीर्तन जास्त केले. तुकडोजी महाराजांनी 1942च्या आंदोलनात कोणता नारा दिला? तुकडोजी महाराजांनी 1942च्या आंदोलनात झाडे झुडपे शस्त्र बनतील, भक्त बनेगी सेना, दगड सारे बॉम्ब बनतील, नाव लगे की किनारा हा नारा दिला. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी कोठे आश्रम उभारला? बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आश्रम उभारला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या वसतिगृहाचे नाव काय? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या वसतिगृहाचे नाव
छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे होते. धोंडो केशव कर्वे यांना महर्षी पदवी कोणी दिली? धोंडो केशव कर्वे यांना महर्षी पदवी जनतेने दिली. SNDT विद्यापीठाची स्थापना कधी झाली? SNDT विद्यापीठाची स्थापना 1916 साली झाली. डॉक्टर पंजाबराव देशमुख भारताचे कितवे मंत्री होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख भारताचे कोणते मंत्री होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी मंत्री होते. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. धुळे जिल्ह्यात सातपुडा भागात भिल्लाचे नेतृत्व कोणी केले? धुळे जिल्ह्यात सातपुडा भागात भिल्लाचे नेतृत्व खजा नाईक यांनी केले. उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर पुणे या जिल्ह्यात झाला. रामोशी उठावाचे केंद्र कोणते होते? रामोशी उठावाचे केंद्र सातारा आणि पुणे हे होते. चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या कोणत्या दिवशी केली? चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या 22 जून 1897 व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या हिरक महोत्सवा दिवशी केली. कन्हैलाल आणि मदनलाल धिंगरा कोणत्या क्रांतिकारी गटाचे होते? कन्हैलाल आणि मदनलाल धिंगरा हे अभिनव भारत इंडिया हाऊस या क्रांतिकारी गटाचे होते. क्रांतिकारक राजगुरू कोणत्या जिल्ह्यातून होते? क्रांतिकारक राजगुरू पुणे खेड या जिल्ह्यातून होते. शहीद भगतसिंगाचे पूर्ण नाव काय? शहीद भगतसिंगाचे पूर्ण नाव भगतसिंग किशनसिंग संधू असे होते. राजगुरू यांचे पूर्ण नाव काय? राजगुरू यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते. सुखदेव यांचे पूर्ण नाव काय? सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव थापर असे होते. चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कोठे झाला? चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू आल्फ्रेड पार्क, अलाहाबाद. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य टिळकांनी कोणत्या भाषेत प्रथम उच्चारले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य टिळकांनी मराठी या भाषेत उच्चारले. नंतर ते इंग्रजी आणि हिंदीत भाषांतर झाले. भारतात बजेट अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत कोणी सुरू केली? भारतात बजेट अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत लॉर्ड कॅनिंगने केली. संधी सेवक होण्यासाठी लंडनला जाणारे पहिले भारतीय कोण? संधी सेवक होण्यासाठी लंडनला जाणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर हे होते. ब्रिटिश काळात कोणत्या प्रांताला प्रेसिडेन्सी म्हटले जात नसे? ब्रिटिश काळात पंजाब प्रांताला प्रेसिडेन्सी म्हटले जात नसे. भारतात टोबॅको तंबाखू कोणी आणली? भारतात टोबॅको तंबाखू पोर्तुगीजांनी आणली. पोर्टफोलिओ खातेवाटप पद्धत कोणी सुरू केली? खातेवाटप पद्धत लॉर्ड कॅनिंगने सुरू केली. ग्रँड ट्रंक रोड कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रंक रोड कलकत्ता ते पेशावर अमृतसरला जोडतो. सिमला ही भारताची उन्हाळी राजधानी कोणत्या गव्हर्नरने केली? सिमला ही भारताची उन्हाळी राजधानी लॉर्ड डलहौसी या गव्हर्नरने केली. लॉर्ड मेयोची हत्या कोठे झाली? लॉर्ड मेयोची ही हत्या अंदमान पोर्ट ब्लेअर येथे झाली. पहिली भारतीय रेल्वे धावली तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? पहिली भारतीय रेल्वे धावली तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी हे होते. भारतात पोलीस प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणते कमिशन नेमले? भारतात पोलीस प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी विद्येवाना मती केली हा श्लोक रचला? महात्मा फुले यांनी 1888 या वर्षी विद्येवाना मती केली हा श्लोक रचला. सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या रुग्णाची सेवा कुठे केली? सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या रुग्णाची सेवा पुणे मुंढवा भाग येथे केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या वयात भारतरत्न मिळवला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार मिळवला. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणासाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचे नाव काय ठेवले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचे नाव यशवंत असे ठेवले होते. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या साप्ताहिकाचे संपादक होते? गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक या साप्ताहिकाचे संपादक होते. लोकहितवादी यांनी किती शतपत्रे लिहिली? लोकहितवादी यांनी 108 शतपत्रे लिहिली. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला कधी सुरू केली? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला 1874 साली सुरू केली.
पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या शारदा सदनचे रूपांतर नंतर कशात झाले? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या शारदा सदनचे रूपांतर नंतर मुक्तीस मिशनमध्ये झाले. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था कोठे स्थापन केली? भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था काले, जिल्हा सातारा येथे सुरू केली. वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा संस्कृत बंगाली मिश्रित होते. जनगण मन हे गीत पहिल्यांदा कोणत्या मासिकामध्ये प्रकाशित झाले? जनगण मन हे गीत पहिल्यांदा तत्वबोधिनी या मासिकात प्रकाशित झाले होते. भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज मॅडम कामा यांनी कोठे फडकवला? भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज मॅडम कामा यांनी स्टुटगार्ट, जर्मनी येथे फडकवला. नेहरू रिपोर्ट कोणत्या वर्षी तयार झाला? नेहरू रिपोर्ट 1928 साली तयार झाला. कम्युनल अवॉर्ड जातीय निवाडा कोणी जाहीर केला? कम्युनल अवॉर्ड जातीय निवाडा रॅस्मे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. ऑगस्ट ऑफर कोणत्या व्हाईसरॉयने दिली? ऑगस्ट ऑफर लॉर्ड लिथगो या व्हाईसरॉयने दिली. व्हेव्हल प्लॅन कशासाठी होता? व्हेव्हल प्लॅन भारताच्या घटनात्मक पेच प्रसंगावर चर्चा करण्यासाठी होता. ॲटली यांची घोषणा कशाशी संबंधित होती? ॲटली यांची घोषणा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या तारखेबद्दल होती. माउंटबॅटन प्लॅन काँग्रेसने कधी मान्यता दिली? माउंटबॅटन प्लॅनला काँग्रेसने जून 1947 रोजी मान्यता दिली. रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? रॅडक्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान या देशांमधील सीमा आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी कोठे दिला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे दिला. आझाद हिंद सेनेमध्ये स्त्रियांच्या पथकाचे नाव काय होते? आझाद हिंद सेनेमधील स्त्रियांच्या पथकाचे नाव झाशीची राणी रेजिमेंट असे होते. कॅप्टन लक्ष्मी सहगल या पेशाने काय होत्या? कॅप्टन लक्ष्मी सहगल या पेशाने डॉक्टर होत्या. रासबिहारी बोस यांनी कोणत्या देशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले? रासबिहारी बोस यांनी जपान या देशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले. भगतसिंगांना फाशी देणारा जल्लाद कोण होता? भगतसिंगांना फाशी देणारा जल्लाद मसीह हा होता. राजगुरू यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कोठे करण्यात आले? राजगुरू यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार हुसेनवाली, फिरोजपूर येथे करण्यात आले. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य प्रदेश भाभरा येथे झाला. क्रांतिकारी उधमसिंग यांनी कोणाची हत्या केली? क्रांतिकारी उधमसिंग यांनी मायकेल ओडवायर यांची हत्या केली. चिटगाव शस्त्रागार लुटीत कोणत्या महिलेने भाग घेतला होता? चिटगाव शस्त्रागार लुटीत प्रतिलता वड्डेदार या महिलेने भाग घेतला होता. विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठाव याला काय म्हटले होते? विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्य समर असे म्हटले होते. भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश होय. पोट्टी श्रीरामुलू यांनी कोणत्या राज्यासाठी उपोषण करून बलिदान दिले? पोट्टी श्रीरामुलू यांनी आंध्र प्रदेश या राज्यासाठी उपोषण करून बलिदान दिले. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली हे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पहिले अध्यक्ष कोण होते? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पहिले अध्यक्ष रामराव देशमुख हे होते. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा कोणाची? मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा संयुक्त महाराष्ट्र समितीची होती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कधी झाले? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 1 मे 1960 रोजी झाले. डॉक्टर होमी भाभा यांना काय म्हणतात? डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात. डॉक्टर विक्रम साराभाई कशाचे जनक आहेत? डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय अवकाश संशोधनाचे जनक आहेत. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. भारताचा पहिला परमाणुस्फोट कोठे झाला? भारताचा पहिला परमाणुस्फोट पोखरण राजस्थान येथे झाला. सिमला करार कोणामध्ये झाला? सिमला करार इंदिरा गांधी आणि भुट्टो यामध्ये झाला. तांगशत करार कोणत्या देशात झाला? तांगशत करार उझबेकिस्तान,
तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये झाला. भारताचा शेजारील देश जो सर्वात शेवटी स्वतंत्र झाला. भारताचा शेजारील देश बांगलादेश हा सर्वात शेवटी स्वतंत्र झाला. मिसा कायदा कशाशी संबंधित होता? मिसा कायदा अंतर्गत सुरक्षिततेसाठी संबंधित होता. बँकांचे राष्ट्रीयकरण दुसऱ्यांदा कधी झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण दुसऱ्यांदा 1980 रोजी झाले. मसुदा समितीची अध्यक्ष संख्या किती होती? मसुदा समितीची सदस्य संख्या 7 इतकी होती. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत कोठे ठेवली आहे? भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत भारतीय संसदाच्या ग्रंथालयात ठेवली आहे. संविधान दिनाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? संविधान दिनाची सुरुवात 2015 या वर्षापासून झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी दादर मुंबई होय. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट होय. महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे आहे. SRPFचे मुख्यालय महाराष्ट्रात प्रथम कोठे होते? SRPFचे मुख्यालय महाराष्ट्रात प्रथम पुरंदर येथे होते. CIB सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरोचे जनक कोण? CIBचे जनक PC बर्मन हे होय. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक DGP होय. पोलीस हुतात्मा दिन कधी असतो? पोलीस हुतात्मा दिन 21 ऑक्टोबर रोजी असतो. IPC म्हणजे काय? IPC म्हणजे इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता 1860 होय. CRPC म्हणजे काय? CRPC म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभाग CID ची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभाग CID ची स्थापना 1905 रोजी झाली. सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा कोठे सुरू झाले? सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा मुंबई येथे सुरू झाले. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया पदवी कोणाची? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ही पदवी दादाभाई नौरोजी यांची आहे. भारताचे पितामह कोणास म्हणतात? भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रगीत गायले? रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या 1911च्या अधिवेशनात राष्ट्रगीत गायले. वंदे मातरम सर्वात आधी कोणी गायले? वंदे मातरम सर्वात आधी रवींद्रनाथ टागोर यांनी गायले. भारताचे राष्ट्रीय पंचांग कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय पंचांग शक संवत हे आहे. शक संवतची सुरुवात कोणी केली? शक संवतची सुरुवात कनिष्काने केली. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होय. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय. छत्रपती शाहू महाराज जन्मदिवस कधी? छत्रपती शिवाजी महाराज जन्म 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणता? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल होय. हा ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांचा जन्मदिवस 11 एप्रिल होय. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी संमत झाला. गांधीचा जन्म कोठे झाला? गांधीजींचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान कोणते? लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान चिखली जिल्हा रत्नागिरी होय. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? मराठा वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. केसरी वृत्तपत्र कोण्या भाषेत होते? केसरी वृत्तपत्र मराठी या भाषेत होते. सुधारक कोणी सुरू केले? सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. मूकनायक कोणी सुरू केले? मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. हरिजन कोणी सुरू केले? हरिजन महात्मा गांधी यांनी सुरू केले. यंग इंडिया कोणी सुरू केले? यंग इंडिया महात्मा गांधीजींनी सुरू केले. प्रबुद्ध भारत कोणी सुरू केले? प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. सत्याप्रकाश हा ग्रंथ कोणाचा? सत्याप्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा? गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांचा आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा? द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे.
भारताचे लोहपुरुष कोण? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत. भारताचे बिस्मार्क कोण? भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल होय. वंदे मातरम लेखक कोण? वंदे मातरमचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी होय. जय जवान जय किसान कोणी म्हटले? जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.